आपली एक वेगळी ओळख निर्माण करतील, कारण आत्तापासूनच त्यांचे रंग या मैदानावर दिसायला सुरुवात झाली आणि जे आपण म्हणतो बाळकडू असतं ते बाळकडू आता त्यांच्या वडिलांकडून पाजण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंना होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्याच ईशानच्या नावानं आजचा चषक या ठिकाणी तुमच्यापर्यंत आपण पाहू शकताय। ईशान चषक 2024 पंचांचा इशारा येतोय, पहिला गोलंदाज वापरला जातो। संजयजी देसाई ऑन स्ट्राईकला पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा खर्च केले होत्या संजयजी देसाई यांनी, त्या भरून काढायचे, जी झीज झालेली ती भरून काढायचे। पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय ऑफस्टिकला हलकासा सोडून जाणारा बॉल, एक चांगला बॉल या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून सूरज, ज्या सूरजने खरं तर आक्रमक सुरुवात केली होती संजयजी देसाई साहेब यांच्या विरोधामध्ये, तो सूरज हा देखील बॉल 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, इथे देखील डॉट बॉल अर्थातच बिंदी गेन। या वेळेला देखील 2 बॉल आतापर्यंत अप्रतिम हाताळले गेलेत गोलंदाज सूरजच्या माध्यमातून। संजयजी देसाई यांना मला वाटतं थोडीशी स्ट्रॅटेजी बदलावी लागेल। बॅटची टॉपेज घेतली, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पहिला धक्का लागतोय संजयजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मंदरुळकोळे टीमला। आमच्या व्यासपीठावर तुम्ही पाहू शकतात डीके स्पोर्ट्स पाटील अवड या संघाचे आत्ताच पाहिलं तर चॅम्पियन्स ट्रॉफी पॅटर्न तालुक्याची झाली आणि ज्याच्यामध्ये चॅम्पियन संघ ठरला होता तो डीके स्पोर्ट्स हा संघ ठरला होता आणि त्यांचे सगळे चॅम्पियन्स खेळाडू सध्या आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत। एकीकडे हॅलो हा देखील बॉल पहा, तिथे मात्र झेलबादची बॅक टू बॅक 2 हादरे या ठिकाणी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मंदरुळकोळे टीमला खरं तर कमबॅक करण्याची गरज होती। पाहिलं तर टार्गेट आपल्याला पाहिलं तर 33 होता, अर्थातच काय प्रत्येक षटकामागे 11ची सरासरी या ठिकाणी गाठायची होती, त्यामुळे फटकेबाजीपेक्षा सिंगल डबलवर जर कॉन्सन्ट्रेट केलं असतं तर नक्की चित्र काहीतरी वेगळं या ठिकाणी पाहायला मिळालं असतं। परंतु खरं तर सध्याचं क्रिकेट आपण पाहिलं तर थोडंसं फास्ट अँड फ्युरियस खेळण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो आणि तिथेच थोडीशी कुठेतरी चूक होते। सूरज ते सरळ बॉल या ठिकाणी आपण पाहतो, इट्स अ सबमरीन डिलिव्हरी। टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा हा बॉल, आणखीन एक डॉट बॉल। आतापर्यंत कौतुक करावं लागेल कारण जवळजवळ पाहिले तर आता स्कोर कार्डवर लागल्यात 0 धावा आणि 5 बॉल आतापर्यंत आपण पाहिलं तर निर्धाव गेले, ज्याच्यामध्ये 2 विकेटचा समावेश आहे। अप्रतिम गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक लेंथ ची गोलंदाजी सूरज, आणि इथे शेवटच्या बॉलवर देखील संधी, पंचांचा इशारा आलाय। यस, या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकाची समाप्तीची घोषणा। पंच निर्णय आपल्यापर्यंत कळवतील, परंतु